नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे 30 प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर 60+ व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे, त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून इथून मागे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। बरं मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला। व्हिडिओ आवडला तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करा। पहिला प्रश्न आहे, प्रति हेक्टरी 100 किलोग्राम बियाण्याची शिफारस असल्यास व बियाण्याची शुद्धता व उगवणीचे प्रमाण अनुक्रमे शेकडा 100 व 90 असेल तर हेक्टरी एकूण किती बियाणे लागेल? बघा, IMP प्रश्न आहे। 4 पर्याय तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहे। काय विचारलेलं? प्रति हेक्टरी 100 किलोग्राम बियाण्याची शिफारस असल्यास व बियाण्याची शुद्धता व उगवणीचे प्रमाण अनुक्रमे शेकडा 100 व 90 असेल तर हेक्टरी एकूण किती बियाणे लागेल? बघा, पर्याय आहे 112 किलो, 111 किलो, 111.1 किलो, 113 किलो। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवा। आता 100 व 90 यासाठी काय करा, पेन घ्या आणि डायरेक्ट गणित करून उत्तर काढा। तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, 111.1 किलो बियाणे लागेल। पुढचा प्रश्न आपण बघूया। जनावरांच्या पायाचे व तोंडाचे रोग मुख्यतः डॅशमुळे होतात। बघा, काय प्रश्न आहे? जनावरांच्या पायाचे व तोंडाचे रोग मुख्यतः कशामुळे होतात? विषाणू, जीवाणू, कवक, शेवाळ। 4 पर्याय तुम्हाला दिलेले। बघा, मागेच आपण रोग आणि हे बघितलेलं होतं, त्यातलं मी तुम्हाला टोबॅको मोझाईक व्हायरस आहे, म्हणजे खूप महत्त्वाचा व्हायरस आहे, हा पण या ठिकाणी बघितला होता। तर नक्कीच ते पिकावरचे होते। आता आपण कशाचे? प्राण्यावरचे या ठिकाणी बघणार आहोत। तर लक्षात घ्या, जीवाणू जनावरांच्या पायाचे व तोंडाचे 2 मुख्यतः, बघा, जे काही पायखुरी येणे वगैरे वगैरे जे काही असतात जनावरांचे आजार, तर ते कशामुळे होतात? व्हायरसमुळे येतात। व्हायरस म्हणजे विषाणूमुळे येतात, जे की बॅक्टेरियामुळे येतात का? नाही। जीवाणूमुळे येतात का? नाही। तर ते विषाणूमुळे येतात। जनावरांच्या पायाचे आणि तोंडाचे जे रोग असतात ते मुख्यतः कशामुळे येतात? व्हायरसमुळे। तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं। सिलेबसमध्ये पिकंसुद्धा आहेत, म्हणून आपल्याला, मला कमेंटमध्ये 1-2 लोकांनी विचारलं होतं की आपल्याला जे सायंटिफिक नेम्स आहेत कशाचे, वेगवेगळ्या पिकाचे, ते सुद्धा कवर करायचे आहेत। एक लेक्चरमध्ये ते सुद्धा आपण कवर करूया। बघूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न काय आहे? ज्वारीमध्ये तुरीचे पीक 3 ओळी या प्रमाणात घेण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? काय? ज्वारीमध्ये तुरीचे पीक 3 ओळी या प्रमाणात, म्हणजे 3 ओळी म्हणजे ज्वारीच्या 3 ओळी आणि तुरीच्या 3 ओळी घेण्याच्या पद्धतीस डॅश म्हणतात। म्हणजे काय म्हणतात? बघा, पर्याय काय दिलेली तुम्हाला? 4 पर्याय आहे तुमच्यासमोर। या 4 ऑप्शनपैकी तुमचे उत्तर काय असू शकते, किंवा तुम्हाला किती प्रश्नाचं उत्तर बरोबर देता येतं ते मला कमेंटमध्ये कळवा। तसेच माझ्याकडून एखादा प्रश्न गलत झाला असेल तर त्याचं उत्तरसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक नक्की करा। काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर पहा प्रश्न काय? दुहेरी पीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, आंतरपीक पद्धती, साखळी पीक पद्धती, म्हणजे 3 ओळी ज्वारीच्या आणि 3 ओळी तुरीच्या, याला काय म्हटलं जाईल? दुहेरी? नाही। मिश्र पीक पद्धतीमध्ये 2 पेक्षा जास्त पीक घेतात, त्या मिश्र पीक पद्धत म्हणतात। ओळीचं बंधन नसतं मिश्र पिकामध्ये। काय? ओळीचं बंधन नसतं, 2 पेक्षा जास्त पिकं घेतात परंतु त्या ठिकाणी ओळीचं बंधन नसतं। साखळी पीक पद्धत ही ते भातानंतर वालाची लागवड करतात, त्याला काय म्हटलं जातं? साखळी पीक पद्धत म्हणतात। मग उत्तर काय येईल याचं? तर उत्तर येईल याचं पर्याय नंबर 3, आंतरपीक पद्धती। काय उत्तर येईल? आंतरपीक पद्धती। पुढचा प्रश्न आपण बघूया। भात पिकावर येणारा खैरा रोग पुढीलपैकी कोणत्या कारणाने येतो? बघा, भात पिकावर जो खैरा रोग येतो तो पुढीलपैकी कोणत्या कारणाने येतो? बघा, किती कारणं दिलेली तुम्हाला? 4 कारणं दिलेली। जस्ताची कमतरता,
मॅग्नेटची कमतरता, त्यानंतर बोरॉनची कमतरता आणि सल्फरची कमतरता. लेक्चरमध्ये आपण काही पिकं आणि रोग याचा अभ्यास केलेला आहे. याच्या आधी सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. तर बघा, येणारा खायरा रोग आहे पुढीलपैकी कोणत्या कारणाने येतो? जस्तची कमतरता, मॅग्नेटची कमतरता, बोरॉनची कमतरता व सल्फरची कमतरता यापैकी काय? मग कशाची कमतरता? तर कोणी सांगू शकेल का? तर या ठिकाणी लक्षात घ्या, भात पिकावर जो खायरा रोग येतो ना, तर तो कशामुळे येतो? जस्ताच्या कमतरतेमुळे येतो. जस्त म्हणजे काय? जस्त म्हणजे झिंक. झिंकची जी कमतरता आहे त्यामुळे हा खायरा रोग येतो. तर झिंक हा मायक्रो न्यूट्रिएंट आहे. काय आहे? झिंक मायक्रो न्यूट्रिएंट आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो आपण त्याला. या ठिकाणी मॅग्नीज हा सुद्धा सूक्ष्म मायक्रो एलिमेंट आहे. नंतर बोरॉनसुद्धा मायक्रो एलिमेंट आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक ध्यानात हे ठेवायचं आहे, भात पिकावर येणारा खायरा रोग कशामुळे? तर जस्ताच्या कमतरतेमुळे येत असतो. पुढचा प्रश्न बघूया. महत्त्वाचे प्रश्न आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि तसंच व्हिडिओला लाईक नक्की करत चला. बघा, पुढला प्रश्न काय? खालीलपैकी कोणत्या एका पिकाची लागवड उन्हाळी हंगामात इक्रिशाट तंत्राने केली जाते व त्या पिकास त्या पद्धतीने केलेल्या रानबांधणीस रुंद वरांबा आणि सरी असे संबोधले जाते. बघा, 4 पर्याय आहे तुमच्यासमोर आणि काय विचारलं आहे? इक्रिशाट पद्धतीने बाजरी, भुईमूग, करडी, मूग. काय? खूप वेळ परीक्षेला प्रश्न पडलेला आहे हा. आपले 30 पैकी किती प्रश्न बरोबर येतात ते शोधा. आणि आता यामध्ये बघा, ही जी काही इक्रिशाट संस्था आहे हिने टॉपिकल्टर हे एक अवजार बनवलेलं आहे. कोणतं? टॉपिकल्टर. इक्रिशाट संस्था ही कशाच्या संदर्भात आहे? मग पर्याय नंबर 2, इक्रिशाट संस्था ही भुईमुगा संदर्भात कार्य करते. आणि मग ही संस्था कुठं आहे हेही तुम्हाला प्रश्न विचारले जाते. ही संस्था हैदराबाद येथील संस्था आहे. कुठं आहे? हैदराबाद या ठिकाणी. आणि जी स्थापना कधी झालेली बरं या इक्रिशाट संस्थेची? तर हिची स्थापना जर विचारली तर 1969ला या संस्थेची स्थापना झालेली. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा. रब्बी ज्वारीसाठी प्रति हेक्टर रोपांची संख्या किती असावी? IMP प्रश्न आहे. रब्बी ज्वारीसाठी प्रति हेक्टरी रोपांची संख्या किती असावी? बघा, पर्याय काय दिले तुम्हाला? 0.50 लाख, 1 लाख, 1.50 लाख, 2 लाख. किती लागेल? बघा, उत्तर दिलेले खाली लिहून दिलेले तुम्हाला. 1 लाख रोपं पाहिजे. किती? 1 लाख रोपं पाहिजे. पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर येईल. आणि काय लिहिलेलं बघा, 10 किलो ज्वारीमध्ये एवढे होतात. 1 लाख रोपं किती किलो ज्वारी लागते? मग 10 किलो ज्वारी पेरल्यानंतर तेवढे रोपं होतात. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी पिकाची फेरपालट चांगली असते. कोणत्या पिकाची फेरपालट चांगली असते? जमिनीचा पोत वाढवण्यासाठी डॅश पिकांची फेरपालट चांगली असते. बघा, ज्वारी गहू, भात गहू, बाजरी गहू, भुईमूग गहू. कोणत्या पिकाची फेरपालट चांगली असेल? उत्तर द्या पटापटा. या प्रश्नाचं उत्तर याच्या पाठीमागे जो प्रश्न गेलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या चुका तुम्ही शोधा. चुका होऊ देऊ नका. कारण ज्या ठिकाणी द्विदल आणि एकदल पीक येतात, म्हणजे द्विदल पीक हे नत्राचं स्थिरीकरण करतं आणि नत्राचं स्थिरीकरण केल्यामुळं एकदल पिकाला त्याचा फायदा होतो. म्हणून याचं योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4 भुईमूग आणि गहू. अनावृष्टीचा ताण सहन करणारे कोणते प्रमुख रब्बी तेलबिया पीक महाराष्ट्रात घेतले जाते? बहुतेक आपल्या सिरीजमध्ये एकदा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. अनावृष्टीचा ताण सहन करणारे कोणते प्रमुख रब्बी तेलबिया पीक महाराष्ट्रात घेतले जाते? सूर्यफूल, जवस, मोहरी, करडई. हे जे 4ही ऑप्शन आहेत ना, हे सर्व रब्बीमध्ये घेतले जाते. बघा, सूर्यफूल, जवस, मोहरी, करडी हे 4ही पिकं जे आहे हे आपण कोणत्या हंगामामध्ये घेतो? तर रब्बी हंगामामध्ये घेतले जाते. आणि त्यापैकी सूर्यफूल हे खरीप व रब्बी म्हणजे दोन्ही हंगामामध्ये घेतलं जातं. सूर्यफूल हे जे पीक आहे, तर हे जे पीक आहे ना, हे खरीप व रब्बी दोन्ही हंगामात घेतलं जातं. किंवा उन्हाळीमध्ये सुद्धा ते घेतलं जातं. म्हणजे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामामध्ये सूर्यफूल
घेतलं जातं. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला, अनावृष्टीचा ताण सहन करणारे कोणते प्रमुख रब्बी तेलबिया पीक महाराष्ट्रात घेतलं जातं? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 करडई. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. भारतीय शेती मोठ्या प्रमाणावर कोणत्या प्रकारची आहे? भारतीय शेती मोठ्या प्रमाणावर कोणत्या प्रकारची आहे? 4 पर्याय तुम्हाला दिलेले: सहकारी शेती, व्यक्तिगत शेती, सामूहिक शेती, राज्य शेती. यापैकी जी आपल्या भारतामध्ये शेती केली जाते ती भारतीय शेती मोठ्या प्रमाणावर कोणत्या प्रकारची आहे असं आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे. बघा, भारतामध्ये कोणत्या प्रकारची शेती होते? काय म्हणणार, भारतामध्ये कोणत्या प्रकारची शेती होती असं म्हणणार? सहकारी शेतीला आमच्याकडे वाव नाही आहे, कारण सहकारी शेती आपल्याकडे होतच नाही. आणि सामूहिक शेती आम्हाला नको आहे, सामूहिक शेती करण्याची आमची इच्छाच नाही आहे. कारण काय, तर शेजाऱ्यावर आमचा भरोसा नाही ना, त्यामुळे आम्ही सामूहिक शेती करू शकत नाही. त्यामुळे वैयक्तिक शेती आमच्याकडे केली जाते. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कोणत्या प्रकारची शेती केली जाते? तर पर्याय नंबर 2 व्यक्तिगत शेती, म्हणजे वैयक्तिक शेती आमच्याकडे केली जाते. म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 व्यक्तिगत शेती. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सरासरी उत्पादन रब्बीपेक्षा डॅश आहे? किती आहे? कमी आहे, जास्त आहे? पर्याय तेच दिले, कमी, जास्त, बरोबरी नाही, यापैकी नाही. 10 नंबरचा प्रश्न आहे. योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा, पर्याय तुम्हाला दिलेले: महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सरासरी उत्पादन रब्बीपेक्षा डॅश आहे, कमी आहे का जादा आहे? योग्य उत्तर काय येईल? आता तुम्ही सांगा, या प्रश्नाला पाठ करायची गरज आहे का? ह्या प्रश्नाला वाचायची गरज आहे का? 1 नंबर सर्वचं उत्तर यायला पाहिजे. खरीपमध्ये काय संकरित ज्वारी पेरली जाते ना, रब्बीमध्ये पेरली जाते. संकरित ज्वारी खरीपामध्ये पेरली जाते का रब्बीमध्ये पेरली जाते? खरीप ज्वारीमुळे हरित क्रांती झाली आहे. रब्बीमध्ये सुधारित लागवड होते. खरीपाचा कडबा जास्त असतो आणि रब्बीचे दाणे जास्त असतात, म्हणून याचं उत्पादन जास्त आहे. पर्याय नंबर 2 उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2. महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सरासरी उत्पादन रब्बीपेक्षा जास्त आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात हरित क्रांतीनंतरच्या काळात कोणत्या पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली? IMP प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे मी टाकलेला दुसरा व्हिडिओ लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला, कारण तुमच्या एका लाईकमुळं काय होतं, मला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. बघा, भारतात हरित क्रांतीनंतरच्या काळात कोणत्या पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली? ज्वारी, बटाटा, भात, गहू. प्रश्न सोपा आहे आणि अवघड पण आहे. काय, प्रश्न सोपा आहे आणि अवघड पण आहे. भारतात हरित क्रांती कशामुळे झाली हे तर तुम्हाला माहिती आहे ना, गव्हामुळे झाली. आणि जगात हरित क्रांती कशामुळे झाली जगामध्ये? तर भात या पिकामुळे झाली. मग महाराष्ट्रात कशामुळे झाली? महाराष्ट्रामध्ये जी हरित क्रांती झाली ती संकरित ज्वारीमुळे झालेली आहे. आपल्याला कशात विचारलेलं आहे? भारतामध्ये विचारलेलं आहे. भारतात हरित क्रांतीनंतरच्या काळात कोणत्या पिकाच्या उत्पादनात जास्त वाढ झाली, लक्षणीय वाढ झालेली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 गहू. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालील पिकांपैकी कोणत्या पिकातील वाण सुवासिक व निर्यातीसाठी उपयुक्त आहे? खाली तुम्हाला काही पिकं दिलेले आणि त्या पिकातील कोणता वाण निर्यातीसाठी, म्हणजे बाहेर देशाला पाठवण्यासाठी कोणता वाण उपयुक्त आहे? बासमती, आंबेमोहोर, रत्ना, जया. 12 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर तुमच्या समोर आहे, उत्तर द्या. हे सर्व कशाचे वाण आहेत जे तुम्हाला पर्याय दिलेले? बासमती, आंबेमोहोर, रत्ना, जया. हे सर्व भाताचे वाण आहेत. परंतु याच्यामधून कोणता असा वाण आहे की ज्याची आम्ही निर्यात करू शकतो? आंबेमोहोर सुवासिक आहे, रत्ना हा काय खोडकिडीसाठी प्रतिकारक आहे, आणि बासमती हा निर्यातीसाठी उपयुक्त आहे. काय, भातामध्ये पर्याय नंबर 1 बासमती हा जो तांदूळ आहे हा काय आहे? निर्यातीसाठी उपयुक्त आहे. भाताचे वाण आहेत ना, कोणकोणते? पहा भाताचे वाण: पावना, इंद्रायणी, दारणा, कुंडलिका, वसुमती, रत्नागिरी, रत्ना, शिंदेवाडी, कोळी, पंकज, कर्जत संकरित 1. हे काय भाताचे वाण आहे, लक्षात असू द्या. आणि याचं उत्तर काय? बासमती आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. भारतातील डॅश या राज्यात व्हर्जिनिया तंबाखूचे जास्त उत्पादन होते?
भारतातील डायडॅश या राज्यात व्हर्जिनिया तंबाखूचे जास्त उत्पादन होते? बघा 4 पर्याय तुमच्यासमोर. काय? आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू. कोणत्या राज्यामध्ये व्हर्जिनिया तंबाखूचे जास्त उत्पादन होते? लक्षात आलंच असेल तुमच्या. तंबाखू उत्पादन कोणत्या राज्यात होतं? पर्याय नंबर 1 आंध्र प्रदेश. मग असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र कुठं आहे? कुठं आहे? राजमहेंद्री, आंध्र प्रदेश. उत्तर काय त्याचं? राजमहेंद्री, आंध्र प्रदेश. प्रश्नाच्या खाली मी तुम्हाला तसं नोट डाऊन करून दिलेलं आहे, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शेतातील तणांचा नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? सोपा प्रश्न आहे हो. बऱ्याचशा वेळेस या प्रश्नाचं रिपिटेशन होत गेलेलं आहे. शेतातील तणांचा नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? बघा 4 पर्याय तुमच्या पुढं. 2,4-D, रोगार रसायन द्रवरूप जंतुनाशक खत, BSC, DDT. यापैकी कोणत्या रसायनाचा तणनाशक म्हणून आपण उपयोग करतो? 2,4-D काय? ज्वारीमधील जाड पानांची तणे मारण्यासाठी. आणि BSC काय उपयोगासाठी? ते ज्वारीवर चिकटा हा रोग पडल्यास ही भुकटी मारावी लागते. ज्वारीवर चिकटा पडल्यानंतर, चिकटा हा रोग पडल्यास ही भुकटी मारावी लागते. आणि DDT हे काय? हे पावडर आहे. मग लक्षात आलं. शेतातील तणांचा नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? तर पर्याय नंबर 1 2,4-D. पुढचा प्रश्न आपण बघूया. हे बघा खाली मी लिहून दिलेलं तुम्हाला. 2,4-D ज्वारीमधील जाड पानांची तणे मारण्यासाठी, BSC ज्वारीवर चिकटा हा रोग पडल्यास ही भुकटी मारावी, आणि DDT हे पावडर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पहा. महाराष्ट्रात कपाशीची लागवड विदर्भ आणि मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात होते. कारण विचारलं पहा. महाराष्ट्रात कापसाची लागवड विदर्भ आणि मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात होते. काय कारण आहे? या विभागात कापूस पीक कीड आणि रोगापासून मुक्त राहते. बघा दुसरं कारण काय दिलं आहे? कापसाची मागणी या विभागात सर्वात जास्त आहे. वा वा. त्यानंतर या विभागातील कृषी हवामान कापूस लागवडीसाठी पोषक आहे. आणि चौथा पर्याय कापूस लागवडीसाठी लागणाऱ्या निविष्टी या विभागात काय? स्वस्त आहे. म्हणजे दुकानदार आपल्यासाठी स्वस्त घेऊन बसलेले. पर्याय काय पहा. आणि कापसात महाराष्ट्रामध्ये विचारले त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. का होते? तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3. या विभागातील कृषी हवामान कापूस लागवडीसाठी पोषक आहे. हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्यात डायडॅश हे तेलबियाचे पीक कोरडवाहू शेतात घेतले जाते. बघा कोणतं तेलबियाचं पीक आहे की जे महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू क्षेत्रात घेतलं जातं? सूर्यफूल, करडई, जवस, मोहरी. कोणत्या पिकाला पाणी लागत नाही या 4 पिकापैकी? सूर्यफुलाला तर पाणी लागतं, जवस याला सुद्धा पाणी लागतं, मोहरीला सुद्धा पाणी लागतं. मग ते पीक आहे पर्याय नंबर 2 करडई. मग या करडई या पिकाच्या जाती कोणकोणत्या आहे असा जर प्रश्न तुम्हाला आला, त्याच्या जातीसुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बघा करडई पिकाच्या जाती कोणत्या आहे? भीमा आहे, तारा आहे, गिरणा आहे, शारदा आहे. ह्या काय करडईच्या जाती आहेत. माहीत आहेत का तुम्हाला? मोहरी, जवस हे कोणत्या पिकाबरोबर घेतो आपण? पीक गहू पिकाबरोबर घेतली जातात. म्हणून हे काही कोरडवाहू पीक नाही आहे. मग कोरडवाहू पीक कोणतं येतं महाराष्ट्रामध्ये? तर करडई येतं. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक विनंती करतोय की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो. तर प्लीज व्हिडिओला या ठिकाणी काय करा, लाईक नक्की करत चला. आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषीतांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. कमीत कमी आत्तापर्यंत आपण 60+ व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर अपलोड केलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया.
बघा काय प्रश्न आहे, महाराष्ट्रात ऊसाचे उत्पादन कोणत्या विभागात जास्त आहे? महाराष्ट्रामध्ये ऊसाचे उत्पादन विभाग दिले देईन तुम्हाला, काय कोणत्या विभागात जास्त आहे? बघा मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या 4 विभागापैकी ऊसाचे उत्पादन कोणत्या विभागात जास्त आहे असं त्याने आपल्याला विचारलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. 4 पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे. ह्यापैकी ऊसाचं उत्पादन कोणत्या विभागात जास्त येतं याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा, आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करा आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे पॉईंट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.